ओके. आजच्या टॉपिकचं नाव आहे वेट्स आहे बेसिकली. वेट्स इन सिनोनिम काय प्रकारचं मी तुम्हाला एकदा सांगायचा प्रयत्न करतो. बघा, एक लॉजिक लक्षात ठेवा. अजून करा, आपण दोन व्यक्ती घेऊया, ए आणि बी ह्या व्यक्ती घेऊ. ते मला काय सांगायचं थोडं स्टोरी ऐका. ए आणि बी व्यक्तींनी मूवीचा प्लॅन कन्सिडर केलाय. काय केलंय? मूवीचा प्लॅन ठरवलाय. तर ए व्यक्ती हा थिएटर पासून बसलाय. ठीक आहे, त्याच्याकडे 2 तिकीट आहेत. बरं, कोणाची त्याच्याच दुसऱ्याचे. शो आहे 12 वाजताचा. बघा वाक्य आहे का, शो आहे 12 वाजता. बी व्यक्ती घरातून टायमिंगला निघालाय, पण काय झालं माहितीये का, ड्यू टू ट्रॅफिक आहे ना, तो 12ला नाही पोहोचू शकला. 12ला पोहोचू शकत नाही. ह्या केसमध्ये ए ने काय करायला पाहिजे? ए फ्रेंडनी काय करायला पाहिजे? थांबायला पाहिजे का जायला पाहिजे? He must wait. He must wait. If he is a good, he must friend wait. If he is a good person. काही जण स्वार्थी असतात, तो म्हणता माझे मी जातो. बरोबर आहे. सेम लॉजिक सिलेनियमच्या केसमध्ये पण होतं. सिलेनियम हा वेब ड्रायव्हर आहे. हा मी तो म्हणतो तो वेब ड्रायव्हर आहे. हा पण कधी कधी काय होतं, आपला नेटवर्कचा स्पीड किंवा ऍप्लिकेशन स्लो असतं, तेव्हा तो करेक्ट टायमिंगला येत नाही. ते लोड व्हायला थोडासा वेळ घेतो. तर वेब ड्रायव्हर चांगला असेल तर तो वेट करेल. बरोबर आहे का नाही? Yes, sir. राईट. तो त्यांनी वेट करणं हे चांगली गोष्ट आहे, पण हे वेट करणं महत्वाचं असतं. जसं तो चांगला असेल, तो काय करेल, 10 मिनिटं 15 मिनिटं 20 मिनिटं वेट करेल. तो त्याला फोन करा, बाबा तुला किती वेळ लागला? तो म्हणे 10 मिनिटं. ठीक आहे, 10 मिनिटं आला तर ठीक आहे, नाहीतर माझी मी निघून जातो. नाहीतर काय होईल, माझी मी निघून जातो. हे मान्य सगळ्यांना? तर ह्या केसमध्ये सेम Yes. मग काय होतं, इफ बघा मी काय म्हणतो, डिफॉल्ट वेट टाइम फॉर सिलेनियम इज 0 सेकंड. बरोबर. म्हणजे अजून करा, त्याने एका बटनवर क्लिक केलं, पुढचं पेज येतं. तो पेज नेटवर्क स्लो असल्यामुळे ते पेज का लोड नाही झालं. तर सिलेनियमला तो बटन मिळेल का, पुढचं वाला बटन वगैरे जे काय असतं ते मिळेल का? तो पुढच्या बटनवर क्लिक करेल किंवा काय ऑपरेशन करता येईल का? कारण ते पेज अवेलेबलच नाही अजून ना, अजून लोडच होतोय. तर त्याला क्लिक करता येईल का त्याला, सिलेनियमला? हॅलो, समजतं? नाही. त्या सिलेनियमला क्लिक करता येईल का? नाही येणार. तर ह्या केसमध्ये काय होईल, त्याला एक एक्सेप्शन होईल. त्या दिवशी कोणी फोटो पाठवला तर सर हे काय प्रकार आहे, एक्सेप्शन थ्रो होईल. त्या एक्सेप्शन नाव काय? नो सच एलिमेंट एक्सेप्शन. हा एक्सेप्शन थ्रो होईल. बरोबर आहे. पण ऍक्च्युली ह्या चुकी कोणाची आहे? ह्या चुकी ना सिलेनियमची आहे ना ते वेब ड्रायव्हरची आहे. बरोबर ना. त्याचा नेटवर्कचा स्पीड कमी असल्यामुळे ते लेट झालं. जसं ह्या केसमध्ये ह्यामध्ये बीची काय चूक आहे का? नाही, ट्रॅफिकचा इश्यू होता. बरोबर आहे. मग ते रिझॉल्व्ह करण्यासाठी सिलेनियमने काय केलं, एक वेट नावाची कन्सेप्ट केली. त्याला बोलतात इम्प्लिसिट वेट. त्याला काय बोलतात? इम्प्लिसिट वेट. आता इम्प्लिसिट वेट बद्दल आपण जनरल घेऊ. It is global weight. It is applicable to all web elements. It will wait till that time elapse. Elapse म्हणजे काय? पास होईपर्यंत.
If still not found, then it will throw an exception. कुठला? No such element exception. फॉर एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल हे स्टेटमेंट महत्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल, इम्प्लिसिट वेट इज सेट टू 30 सेकंड. Okay, and element is found in within a 15 seconds. Then it will perform. It will go ahead. याचा अर्थ कळाला सांगा. Yes, sir. बघा, आता मी काय सांगतोय एकदम इम्पॉर्टंट, लक्ष देऊन नीट ऐका. समजा 12चा टायमिंग आहे. तो ए व्यक्ती हा जरा चांगला पर्सन आहे. तो काय म्हणतो, एक काम करतो मी तुझ्यासाठी ना 15 मिनिट, बरोबर. आणि तो बी हा पर्सन 10 मिनिटात आला तर काय होईल? दोघे मिळून 10 मिनिटात जाणार. 10 मिनिटात. तो म्हटणार मी तुझ्यासाठी 15 मिनिट थांबला, मी 15 मिनिट थांबला, असं होणार आहे का? ज्या पॉइंटला मिळेल त्या टायमिंगच्या आधी येईल आणि पुढे घेऊन जाईल त्याला, बरोबर. सेम लॉजिक इथे पण होतोय. जरी त्यांनी ग्लोबल वेट 30 सेकंड दिला असेल, तो 30 सेकंदाच्या आज जर सापडला म्हणजे 50 सेकंदात थांबला, तो घेऊन पुढे जाईल, बरोबर. बरोबर का सगळ्यांना पटलं? ही पहिली केस. इफ element is not found in within second, then it will throw no such element exception. ठीक आहे, सगळ्यांना पटतंय? वन डाऊट या केस मध्ये? Yes, sir. मी तुम्हाला एक इम्प्लिमेंट करून दाखवतो. आपण काय करू, एक छोटासा करेक्ट वाला एक्सपाजून चुकीचा एक्सपाजून तुम्हाला एक आयडिया देतो. तुम्हाला काय म्हणायचं ते कळून देतो. ओके, आपण कुठला घेतो? हा गेट ऑल लिंक्स आहे, राईट. ह्याला नको घ्यायला, आपण ह्याला घेऊ, फिल फॉर्मला घेऊया. ह्याला नको. आणि ह्याला काय करू आपण, जरा ड्रायव्हर गेट केलं, ड्रायव्हर डॉट मॅनेज डॉट विंडो डॉट मॅक्सिमाइज. ड्रायव्हर डॉट मॅनेज डॉट, हे ना हे जे ना सिंटॅक्स लिहून ठेवा, लय महत्वाचं. इम्प्लिसिट वेट 30, टाइम युनिट डॉट सेकंड. म्हणजे काय, हा 30 सेकंड साठी थांबलेला आहे. ठीक आहे, हे आता डिप्रिशिएट झाले नवीन ह्याच्यामध्ये. बघा, आता मी काय करतो, माझं वाक्य आहे का, मी ना हा एक्सपातला इथं 1 लिहितो. माझं वाक्य आहे का, 1 लिहिलं तर काय होईल बघा. मी आपण टाइमर लावायचा. डिबग करू. डिबग केला काय, तो बरोबर इथं येईल. मॅक्झिमाइज पण केलं कारण ती विंडोची कमांड होते, तो इथं आला. आता जस्ट इमॅजिन करा, आता मी काय करतो, एक मिनिट, ऑनलाईन टाइमर ला. ओके, मी स्टार्ट करतो बघा, आणि इथं थोडासा 4-5 सेकंद फरक पडतोय मला. त्याला तो एलिमेंट मिळतोय का बघा, इथं एलिमेंट बघायचा, तो किती सेकंद एक्सप्रेशन होतोय.
ते तुम्ही ऑब्झर्व करता मी जाणून बुद्धी 1 लिहिलेलं आहे. म्हणजे तो एलिमेंटच नाहीये त्या पेजवरती. मान्य आहे सगळ्यांना? तो त्या पेजवरती एलिमेंट आहे का? नाही. नाहीये. तो किती सेकंद थांबणार आहे बाबा? चेक करूया. 30 सेकंद थांबणार आहे. बघा 25 झालं, 26 झालं, एक 5 सेकंद पुढचं येणार होतं, राईट? थोडस इकडून इकडे स्विच बघा बरोबर. आता चेक करा. आयडियली थांबायला पाहिजे. ते थ्रो केलं बाय एक्सेप्शन. आलं का? पटलं का सगळ्यांना? का त्याला जरी एलिमेंट जरी एक्सपायर जरी चुकीचा असेल किंवा काही जरी चुकीचं असेल किंवा मे बी त्याला असं वाटतं तो थोडा वेट घेतोय, वेळ लागतोय लोड यायला, पेज वरती यायला वगैरे, त्यासाठी तो किती वेळ थांबला? 30 सेकंद थांबला. सगळ्यांना मान्य आहे का ती गोष्ट? हॅलो, आता बघा किती एवढं सगळं मान्य? 30 सेकंद थांबला एवढं सगळं मान्य? हॅलो, सर. येस सर. ओके. आता मी ह्या लाईनला कमेंट करतो. अजून किती वेळ थांबल? नाही Hello? थांबणार. 0 सेकंड. नाही थांबणार. तो 0 सेकंद थांबतो. डिफॉल्ट टाइम काय? 0 नाही सेकंड. थांबणार. आपण चेक करूया. मी परत एकदा इथे डिबग पॉईंट लावतो. इथे डिबग पॉईंट लावलेला आहे आणि डिबग करतो. जसं मी तिथून जाईल लगेच बाहेर पडेल तो, लगेच तो एक्सपेरिमेंट थ्रो करेल. का? कारण ह्या केसमध्ये तो इम्प्लिसिट वेट हा 0 सेकंद. बरोबर आहे. आता बघा मी रिझ्यूम करतो आणि लगेच ते येईल असते. इथे बघा आता मी क्लिक करतो, थ्रो पण केला असतो त्याने. केलं का थ्रो? थांबला का आता इथं? नाही थांबला. आता हे सांगा चांगलं का वाईट मला सांगा. हॅलो, हे चांगलं का वाईट? बट सर हे प्रत्येक ह्याला 30 सेकंद थांबणार की ते फक्त केलं नाही ते सर. डिबग ऐका ओपन ना, की मी पॉईंट केलं तुम्हाला तिथं फक्त त्याच्याबद्दल थांबणार. बोलतो. तो प्रत्येकाला 30 सेकंद नाही थांबत. समजा हा एलिमेंट पहिल्या 5 सेकंदात आला, 0 सेकंद मध्ये नाही आला पण पहिल्या 5 सेकंद आला, तो पहिले 25 सेकंद वाचले ना तुमचे, म्हणजे तुमचे टेस्ट केस फेल होईल का? नाही. नाही. आपल्याला काम काय करायचंय? ऍटोमेशन टेस्टिंग करायचं. आपला टेस्ट केस पास करायची. भले त्या नेटवर्कचा स्पीडचा इश्यू आहे ना, मग थांबला पाहिजे ना थोडा वेळ. बरोबर की नाही? ओके. मग ह्या केसमध्ये पास येस. करायचं काम हे करतो की नाही. म्हणून वेट इन सिलेंट सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. पट्टे मी काय म्हणतोय? येस. नेटवर्क मुळे एलिमेंट भेटणं खूप महत्वाचं आहे, त्यामुळे थांबावं लागतं. राईट. मग त्यासाठी त्याला माझं सिंक्रोनायझेशन होत आहे. ह्याला माझं सिंक होणे. पट्टे ऑल सेट आहे. हा नेम 1 लिहिलाय. ओके. आता नेम लिहिला, त्याला इश्यू सापडेल का? त्याला मे बी एका सेकंद सापडेल. तो फॉर्म भरून पण देईल. तो काय एवढा वेळ नाही करणार. हा पण जर नाही सापडला तर तेवढा सेकंद वाट बघत असेल. पण हा ग्लोबल आहे, सगळ्यांसाठी ऍप्लिकेबल आहे. एक मिनिट मला चार्जिंग लावावं लागेल. अच्छा, म्हणजे एखादा एलिमेंट जर नाही सापडला तर तो 30 सेकंद थांब. एक्झॅक्टली तेवढा मॅक्झिमम टाइम थांब. मॅक्झिमम टाइम बोलतो. मिनिमम सापडले की तो निघणार. येस येस. जसे का आता ह्या केसमध्ये बघा, आता इथे मी 30 सेकंद लावतो तुमच्यासाठी आणि इथे एक्सपाथ बरोबर करतो. एक्सपाथ बरोबर केलाय. आता तुम्ही विचार ऑब्झर्व करा, आपलं एक्झिक्युशन तेवढा टाइम मध्ये होतं. बरं ऐका आता मी बघा मी काय म्हणतोय. आता तर ते वेब एलिमेंट सगळे पेजवर आहेत. मी स्टार्ट करतो, रिझ्यूम करतो. बघा तुमचे सगळे एलिमेंट पास पण होतील. जर एक्सेप्शन असेल तेव्हाच तो 30 सेकंड थांबणार. इफ देअर एक्झॅक्टली. नॉट एक्सेप्शन दॅट विल राईट. नॉट स्टॉप. म्हटलं का सगळ्यांना? हे मला 2 मिनिटं देतात का? मुलांना जर क्लासच्या वेळेला नीट करू दे. 2 मिनिटं द्या आलोच. 2 मिनिटं त्यांचं लेक्चर चालू होतं.
मेन कन्सेप्ट बघा, आपण इम्प्लिसिट वेट बद्दल काय बोलतो, इट इज ऍप्लिकेबल टू, इट इज अ ग्लोबल वेट, सगळ्यात इम्पॉर्टंट, आणि इट इज ऍप्लिकेबल टू ऑल दी वेब एलिमेंट. कळालं सगळ्यांना? नाउ नेक्स्ट टॉपिक आहे एक्सप्लिसिट वेट. हॅलो सर, ते इम्प्लिसिट वेटला ते काट का आली जे आपण ऍक्च्युअली ते ना आता नवीन व्हर्जन जे आहे ना त्याचं डिप्रिशिएट झालेलं आहे. डिप्रिशिएट झाला म्हणजे युज नाही होत म्हणजे. अच्छा, आपल्याला वेगळं सिंटॅक्स सांगायला लागलो हो. इम्प्लिमेंट चालेल. तो डिप्रिशिएट आहे म्हणून सांगायचं, तो आता डिप्रिशिएट झाला. ठीक. इंट्रो साठी हा सिंटॅक्स चालतो अजून पण, म्हणून आपण तो देतोय. हो. रेकॉर्डिंग स्टार्ट केलं मी स्टार्ट रेकॉर्डिंग. हा स्टार्ट केलं ऑलरेडी. ठीक आहे. ओके, नाउ व्हॉट इज एक्सप्लिसिट वेट. बघा ना, आपलं इम्प्लिसिट वेटनी काम होतं, मग एक्सप्लिसिट वेट वापरायची गरज वाटते का तुम्हाला? कारण काय असेल? बघा, आता त्याला परत एक पिक्चर क्लिअर करू. ए, बी, सी आणि डी हा चौघांचा प्लॅन झाला. ए, बी, सी टायमिंग सगळ्यांचा ठरलेला आहे 12 वाजताचा. हे तिघ पण थिएटर पाशी जाऊन बसलेत. हा पण थिएटर पाशी जाऊन बसलाय. वाक्य का नीट इम्पॉर्टंट कन्सेप्ट समजून घ्या, मला पिक्चर क्लिअर करतात. बरोबर. पण डी मुळे ह्यांना जाता येत नाहीये. असं का? कारण तिकीट, ऑनलाईन तिकीट ह्याने बुक केलेलं आहे. मग मान कोणाला देणार ह्या केसमध्ये? ह्याला देणार. सगळ्यांना पटतंय? मग कधी कधी एक्सप्लिसिट वेट हा ना का हा, ठीक आहे. एक्सप्लिसिट वेट बघा, इट इज सी फिक्स टू वेब एलिमेंट. ओके, इट विल वेट टिल दी, बघा वाक्य आहे का, कंडिशन मॅचेस. हा कंडिशन मॅच पर्यंत वाट बघतो. ओके, इफ एलिमेंट नॉट फाउंड, it will throw time out exception. सुहानी पॅरेंट्सला आल्याशिवाय सोडायचे ना, आणि त्यांना लांब लांब बसव पहिलं. त्यांना लांब लांब बसव मग, आणि मग पॅरेंट्सला बोलून द्या. इफ एलिमेंट नॉट फाउंड इट विल थ्रो टाइम आउट एक्सेप्शन. सगळ्यांना मान्य? बघा, अजून एक एक्झाम्पल देऊ तुम्हाला. आता सध्या लग्नाचा सीझन चालू होईल थोड्या दिवसांनी, बरोबर? सगळे आलेत लग्नाला, बघा, तरी पण लग्न लागत नाही. असं का? या केसमध्ये 3 गोष्टी पॉसिबल आहेत. इथे नवरा उशिरा असेल, ती नवरी मुलगी उशिरा असेल, किंवा ब्राह्मण अवेलेबल नसेल. लग्नामध्ये ह्या तिघांना जास्त मान असतो, बरोबर आहे? तो स्पेसिफिक एक्सप्लिसिट वेट म्हणजे तेच मान, म्हणजे हे बाकीचे येऊ नाही तर नाही येऊ, घेणं देणं नाही, पण हा त्यांना जास्त मान द्यावा लागतो. म्हणून हे स्पेसिफिक वेब एलिमेंट आहे. कधी कधी काय होतं, अख्खं पेज लोड होतं,
पण एखादा वेब एलिमेंट तो यायला थोडा वेळ लागतो. मग त्याला 30 सेकंद देऊन चालत नाही, त्याला थोडा जास्त वेळ द्यावा लागतो. 40 सेकंद, 50 सेकंद, किंवा त्याला क्लिक करायला वेळ लागतो. समजतंय सगळ्यांना? एक्सप्लिसिट वेट काय प्रकार आहे? हॅलो, येस सर. ठीक आहे. तर कधी कधी काही काहींना जास्त मान द्यावा लागतो, नात्यामध्ये असतं, राईट. ते बाकीचे सगळे नॉर्मल येतात, नॉर्मल राहतात, तर काही काहींना जास्त मान द्यावा लागतो. मग ते एक्सप्लिसिट वेट मध्ये पडतं, कारण त्यांना नातच जोडायचं नसतं. दॅट इज कॉल्ड अ एक्सप्लिसिट वेट. मग इंट्रोला विचारतो, व्हॉट ऑल आर कंडिशन्स फॉर एक्सप्लिसिट वेट? कुठल्या कुठल्या आहेत? ह्या आता 4-5 महत्वाच्या आहेत. एलिमेंट टू बी क्लिकेबल, म्हणजे एलिमेंट क्लिक होईपर्यंत वेट कर. एलिमेंट टू बी विजिबल, ठीक आहे. अशा एक मिनिट तुम्हाला देतो, माझ्याकडे असेल कुठे तर लिहिलेलं. बघा एवढ्या कंडिशन आणि काही बघतो का रे, कोण होऊन जातं तेवढं बाहेर गेलं तर. एवढ्या कंडिशन, ठीक आहे. ह्यातल्या कोणत्याही 5 मारा, रट्टा मारा तुमच्या हिशोबाने. एवढ्या सगळ्या कंडिशन. ऑल सेट आहे. याचं एक्झाम्पल काय नसेल एखादं. मी देतो ना तुम्हाला example. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ह्याचा सिंटॅक्स. इंटरव्ह्यूचा फेवरेट क्वेश्चन, त्याला सिंटॅक्स काय? हा बरोबर. क्वेश्चन म्हणतो, व्हॉट इज दी सिंटॅक्स फॉर एक्सप्लिसिट वेट? बघा, वेब ड्रायव्हर वेट इक्वल टू न्यू वेब ड्रायव्हर वेट अंटील, बघा हे महत्वाचे, अंटील एक्सपेक्टेड कंडिशन. हे विजिबिलिटी ऑफ दिसते तुम्हाला, ह्यातलं कुठलं जास्त वरचं? विजिबिलिटी ऑफ एलिमेंट. इथे बघा, विजिबिलिटी ऑफ एलिमेंट, विजिबिलिटी ऑफ, अशा ह्यातला कुठल्या पण एक उचलायचं. एलिमेंट टू बी क्लिकेबल आहे का असं. समजते? समजा मला आता हे इम्प्लिमेंट करायचं तर तर मी, तिथे एलिमेंट्स लिहिलाय सर, विजिबिलिटी ऑफ एलिमेंट्स म्हणजे मग आपण सगळ्या एलिमेंटची ऍट अ टाइम चेक करू शकतो का नाही, तुम्ही विजिबिलिटी? ऍट अ टाइम लिस्ट पाठवू शकता बेसिकली. कारण इथे एलिमेंट्स लिहिले तर डेफिनेटली आपल्याला लिस्टच पाठवा लागेल ना सर, एलिमेंट नाही लिहिलंय. लिस्ट ऑफ वेब एलिमेंट पाठव, हा. ठीक आहे. इथं आता ओपन चेंज टू ना, ठीक आहे. हा 11 टू बी क्लिकेबल म्हणजे तो सगळे एलिमेंट्स क्लिक होत आहेत का ते चेक करेल का? नाही, जो तुम्ही वेब एलिमेंट पास करताय त्या एलिमेंट बद्दल बोलतोय आपण. जसं की आता मला हा अप्लाय करायचा आहे, समजा मला हा अप्लाय करायचा आहे, इथे लिहितो मी, हा एलिमेंट मी इथे पास करतो.
हा पूर्णच्या पूर्ण element. किंवा जसं हा बायोडा एक्सपार्ट दिला ना, हा पूर्णपणे ह्याचा रिटर्न वेब एलिमेंट ना, हा तुम्ही कॉपी करा तिथे पाठवायचा, हा पूर्णच्या पूर्ण असं टाईप. ठीक सर आहे. क्लिकेबल बटनला बघावं लागेल ना सर आपल्याला? बटनसाठी आपण मी तुम्हाला मोस्टली एक्झाम्पल लावत देतो. असेल ना ते. हे तर आपण नॉर्मली टेक्स्ट बॉक्स आहे. ऐका, आम्ही तुम्हाला ते सांगतो, मी तुम्हाला एक्झाम्पल देतोय. तुम्ही बटनला करू शकता, तुमचं काय लॉजिक आहे त्यावरती. कधी ते बटन व्हिजिबल नसतं, कधी ते लिंक व्हिजिबल नसते, कधी ते आयडी व्हिजिबल नसतो. right? तुम्हाला काय करायचंय, तो एक्स्ट्रा तिथं पास करायचा. मला तुम्हाला हे सांगायचं. तुम्ही पटलं का? तर मी सांगतो आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे ह्यामध्ये, की काय पास करायचं महत्वाचं, कशासाठी करायचं. जसं की एखादं बटन तुम्ही क्लिकच करू शकता, राईट? किंवा व्हिजिबलच झालं नाही तर तुम्ही त्या क्लिक करू शकता का? तो किती वेळ थांबायला तर बघा, इथे मी 40 सेकंद दिले, बघा काय का, इथे 40 सेकंद दिले आणि माझा इम्प्लिसिट वेट किती आहे? 30 सेकंड आहे. तो किती वेळ थांबाल ऍक्च्युअली? 30 सेकंड थांबाल का 40 का 70 सेकंड थांबाल? 40 सेकंद. एक्झॅक्टली, तो 40 सेकंड थांबला का? बघा हा आला की तो पाहुणा की ज्याला खूप मान लागतो, तो ह्या पाहुण्यामध्ये मोडला. मग सर याला ते ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट नाही काय ना याला? नाही, असं लिहिलं तर चालतं, किंवा डायरेक्ट तुम्ही असं जरी केलं ना, तो आता मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, तो एलिमेंट जरी पास केला तरी चालतं. आता तुमचा क्लिक वाला एलिमेंट तुम्ही म्हणता ना, आता हा क्लिक वाला घेऊया. इथं जेंडर होतं ना, हे रेडिओ बटन होतं, याला आपण क्लिक करून घेऊया. हा जेंडर तुम्ही इथे पास करू शकता. जे आपण डायरेक्ट पण पास करू शकतो विदाउट हो, क्रिएटिंग डायरेक्ट पण पास करू शकता. एनी ऑब्जेक्ट ऑफ द वेब एलिमेंट. डायरेक्ट पण पास करू शकता किंवा बायोडेक्स पास पण पाठवू. अच्छा. ठीक आहे. पण लक्षात ठेवा मी काय म्हणतोय, माझं वाक्य काय आहे, हा सिंटॅक्स खूप महत्वाचा आहे, खूप म्हणजे खूप. हा 2 क्वेश्चन त्याच्या आवडीचे. कुठले क्वेश्चन आहेत? व्हॉट इज एक्सप्लिसिट वेट, कंडिशन कोणत्या कोणत्या, ह्या कंडिशन सगळ्या, ह्यातला कोणत्याही चांगला करा. मी तुम्हाला सांगतो कुठल्या कुठल्या चांगला. एलिमेंट टू बी क्लिकेबल, ठीक आहे. एलिमेंट टू बी सिलेक्टेबल, नंतर व्हिजिबिलिटी ऑफ. ठीक आहे. ह्या 3च जास्त महत्वाच्या आहेत, म्हणजे मोस्टली आम्ही पण तेच वापरतो, बाकीचे आम्ही वापरत नाही. ठीक आहे. आणि त्यातली पण ही वाली हॅलो सगळ्यात सर, महत्वाची. कुठली? क्लिकेबल आले. क्लिकेबल आले म्हणजे काय, दिसले म्हणून तर क्लिकेबल आले, राईट? त्यामुळे ती महत्वाची सगळ्यात. पण इंट्रोच्या पॉईंटला, इंट्रोला जेव्हा विचारतो, जर तुम्ही 5-6 सांगितलं तेवढं त्याला बरं वाटेल, 1-2 सांगितलं त्याला बोर होईल. राहू दे, मला मी करतो. ठीक आहे, सगळ्यांना पटलं? एक मिनिट. एक सर ते कंडिशन नेमकं काय, म्हणजे जसं एक क्लिकेबल एक नेमकं काय एक मिनिट. सांगता? हा, ठीक आहे. हा, कंडिशन साहेब म्हणजे कसं असतं म्हणजे का, एक्सप्लिसिट वेट आहे, बरोबर ना? एक्सप्लिसिट वेट म्हणजे कसं असतंय, त्याचे कधी कधी एलिमेंट अवेलेबल असतो पण त्याला क्लिक करता येत नाही, बरं ना? कधी वाट बघावं लागते. आता तुम्ही कोणता फॉर्म भरत असेल बघा, तो कधी कधी बटन डिसेबल असतो. का डिसेबल असतो? तो म्हणतो की जोपर्यंत तुम्ही सगळे डिटेल भरत नाही तोपर्यंत एलिमेंट होत नाही, बरोबर आहे? समजतं मी काय म्हणतोय? असं होतं ना कधी कधी. हॅलो, हो सर. आता इथं कुठलं ते एखादं बटन असेल ते डिसेबल असेल, त्याचं म्हणणं असं की जोपर्यंत फील करत नाही तोपर्यंत आम्ही भरणारच नाही, तोपर्यंत हे इनेबल होत नाही किंवा क्लिकेबल होत नाही. बघा हा वाला बघा, असं दिसतो, जोपर्यंत तुम्ही क्लिक करत नाही तोपर्यंत तो येणारच नाही, हा वाला विंडो. असे ते प्रकार आहेत. पटतंय? हो. मला इथे कुठलं असं बटन दिसत नाही, दाखवलं तुम्हाला. सर मग हा सिंटॅक्स एकदा परत एक्सप्लेन करा. काय म्हणतो ते? एक्सप्लिसिट वेट का? हॅलो, हा, त्याचा सिंटॅक्स परत एकदा एक्सप्लेन करा. बघा आपण काय करतोय माहितीये का, एक वेब एलिमेंट क्रिएट करतोय. आपली स्टेप 1 बघा, स्टेप 1 करतो, क्रिएट अ वेब एलिमेंट, बरोबर आहे?
स्टेप 2, आठवला? हा न्यूनी काय करतो आपण? ऑब्जेक्ट क्रिएट करतोय. क्रिएट ऑब्जेक्ट ऑफ वेब ड्रायव्हर वेट whose time is 40 सेकंड. बरं ना? जो आपण पास करतो. स्टेप 3, wait until the condition matches for that element. पटतं सगळ्यांना? आता कळालं का तुम्हाला आपण काय केलं? हॅलो, ही कंडिशन मॅच आहे बरोबर. ह्या वेब एलिमेंट Yes, साठी sir. ती कंडिशन मॅच होईपर्यंत वेट कर. नाही भेटला तर काय होईल? स्टेप 4, इफ कंडिशन, बघा ही कंडिशन नॉट सॅटिस्फाईड, मग काय करल तो? इट विल थ्रो, काय करल? टाइम आउट, टाइम आउट एक्सेप्शन. समजलं का सगळ्यांना आता? येस सर, ते जरा वेब विदाउट वेब एलिमेंट्स आपण हे करा नेक्स्ट पाथ डायरेक्ट ते कसं करायचं? काय म्हणता विदाउट? बोला ना, काय म्हटलं तुम्ही? आपण तिथं वेब एलिमेंट क्रिएट केला, बरोबर आहे? हा बरोबर. वेब एलिमेंट विदाउट क्रिएट करतात ते डायरेक्ट तुम्हाला होता नेक्स्ट पाथ टाकायचं ते. हा सर ऐका ना, मी म्हणतो हा सिंटॅक्स आहे. जेव्हा आपण फ्रेमवर्क वापरणार आहे त्यात हे इनबिल्ट असतं, ते तुम्हाला एक्स्ट्रा वापरायची गरज नसते. समजलं नाही का? हे फक्त इंटरव्ह्यूला विचारतो म्हणून तुम्हाला कोड सांगावा लागतो. समजलं मी काय म्हणतो? तुम्हाला इंटरव्ह्यूला कोड विचारतात म्हणून हे सांगावं लागतं. ठीक आहे. फ्रेमवर्क लेवलला ना डायरेक्ट एक लाईन असते, एक्सप्लिसिट वेट. तुम्हाला जो सेकंड टाकायचा तो ऑटोमॅटिक मागा पॅकेटला कोड असतो, तो रन होतो. त्यासाठी तुम्हाला असं एक्स्ट्रा वेबपट घ्यायची गरज नाही. समजलं का? म्हणून मला मी करून देणार पॅकेजमध्ये. ठीक आहे. जसं की फॉर एक्झाम्पल आपण राईट क्लिक केलं, राईट क्लिकचा कोड फक्त आपण लिहिला, बरोबर ना? पण ऍक्च्युअली मध्ये त्याचा युजच होत नाही लॉजिकली. म्हणजे तर आपण, तुम्ही कधी असं ऑब्झर्व केलंय का तुम्ही वेब पेजवर राईट क्लिक केलंय आणि त्यावर काय ऑपरेशन परफॉर्म केलं, असं झालंय का? बरोबर. कधीच तशा नाही. ह्या काय गोष्टी एक्झॅक्टली तशा ह्या काय गोष्टी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज फ्लुएंट वेट? सेम लॉजिक आहे. हॅलो. हा बोला अच्छा, ना. ते रन करून दाखवून एकदा ते 3 कुठलं व्हीआयपी कंडिशन्स. त्या कुठलं तीन आलं? इम्पॉर्टंट सांगितलं ना तुम्ही त्या. हा स्टेप्स ना, मी तुम्हाला ते सांगितलं. फक्त रन करून दाखवा ना सर त्याच्यावरती. आता त्याचा मला ना एरर काढावा लागतो, तरी गोष्ट तो इश्यू येईल आता. एक मिनिट आहे, एररला प्रॉब्लेम आहे ना, मी सिलेनियम 4 वापरलाय. ठीक आहे. हा जो सिलेनियम व्हर्जन हा क्रोम वापरलेला आहे, 4 वापरलेला आहे. त्याच्यामुळे ह्याचे एरर मला आता वेब ड्रायव्हर वेटचं मला बघावं लागेल काय. तर आपण कोणतं सेलेनियम व्हर्जन यूज करतो सांगा? आपण 4 करतो सर. मला त्यात सिंटॅक्स तर कंपनीला सगळीकडे 4 यूज करताय व्हर्जन. हो, आता सगळीकडे 4 वापरतात.
ठीक आहे. आपलं मी एक थोडस करून घेतो. आपलं एक्सप्लिसिट वेट झालं होतं. आता आपण काय करतोय, फ्लुएंट वेट करतोय. फ्लुएंट वेट काय बेसिकली माहितीये का, ऍडव्हान्स व्हर्जन आहे एक्सप्लिसिट वेटचा. म्हणजे काय माहितीये का, एक्सप्लिसिट वेट मध्ये जर मी 40 सेकंद दिले तर कंटिन्युअस 40 सेकंद वाट बघतो, आला का आला का. जसं लहान बाळ असतं ना, लहान बाळाला सांगितलं की बाबा अरे पप्पा येणार 10-20 मिनिटांनी, 10-20 मिनिटं कंटिन्यू बघत राहतात, त्या दरवाजापाशी राहतात, ती येत नाही आतमध्ये. पण मोठ्या माणसात अरे हा त्या एक काम करतो, वडील ना एक 10 मिनिटात देतील. मग ते काय करतं, दर 10 मिनिटात चेक करतं. समजते मी काय म्हणते, त्याला म्हणतात पुलिंग टाइम. जे एक्सप्लिसिट वेटच्या केसमध्ये तसं चालत नाही, म्हणून त्याला सिंटॅक्स इम्पॉर्टंट. म्हणून इन एक्सप्लिसिट वेट लिहिलं बघा, इन एक्सप्लिसिट वेट ड्रायव्हर इज कंटिन्युअसली लुकिंग फॉर द वेब एलिमेंट, बट इन फ्लुएंट वेट इट हॅज अ पुलिंग टाइम. इट विल सर्च वेब एलिमेंट आफ्टर दॅट पुलिंग टाइम ओनली. 5 सेकंदाच्या गॅपने एक्झाम्पल दिलं बघा. जे 40 सेकंद टायमिंग असेल आणि पुलिंग टाइम 5 सेकंद असेल, तर प्रत्येक 5 सेकंद नंतर इट विल चेक वेदर दॅट एलिमेंट इज अपियर ऑर नॉट. whether that element is appeared or not. ठीक आहे, सगळ्यांना समजते. चला, नाव डिफरन्स बिटवीन इम्प्लिसिट वेट एक्सप्लिसिट वेट. हा झाला इम्प्लिसिट वेटचा. सर एक्सप्लिसिट वेट आणि फ्लुएंट वेट मध्ये समजा इलिमेंट सपोज 30 सेकंदाचा लावला आपण 5 सेकंद मध्ये जर भेटलं, तर दोघांच्या केसमध्ये डिफरन्स काय? दोघंही म्हणजे दोघं नाही वेट. बघा ना, दोघांच्या केसमध्ये काय डिफरन्स. गुड क्वेश्चन. बघा, आपण लॉजिक करूया. 40 सेकंदाचा वेट आहे, बरोबर आहे, आणि इलेमेंट तुम्हाला 7व्या सेकंदाला भेटला, तर काय होईल, 7व्या सेकंदाला बाहेर पडेल आणि पुढे जाईल. इथे काय होईल बघा, पहिल्या 5 सेकंद भेटला का त्याला, हॅलो, पहिल्या 5 सेकंद भेटला का त्याला, नाही. नाही. मग तो काय करा, अजून 5 सेकंद थांबला आणि पुढच्या 10व्या सेकंदाला चेक आला का, आला. मग 3 सेकंद लॉस झाला, बरोबर. हो. पण ह्यामध्ये फायदा काय, तुमची मशीन तो पण थंड राहिली ना, गाडी सारखी पळवणे बी चांगलं नाही, बरोबर. सेट आहे, आता क्लिअर झाला तुमचा पिक्चर. हो. चला, नाव एक्सप्लिसिट वेट. ठीक आहे, मग आज आपण आज बास करू. पहिलं मला ही फाईल देऊ द्या, अडकून जातो ते.